मित्रांनो, अबोली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कुलकर्णी सर अबोलीला आतमध्ये येण्यासाठी सांगतात. तर अबोली आतमध्ये येत नाही तेव्हा कुलकर्णी सर अंकुशला विचारतात, अंकुश तू हिला घरात येऊ नको असं काही सांगितलं आहेस का? तेव्हा अंकुश काही बोलणार तेवढ्यात रमा समोर येते व बोलते, अंकुश तू भाऊजींची मस्करी का करतोय? व बोलते, आम्ही तिला कशाला घराबाहेर काढू? त्यानंतर रमा अंकुशला अबोलीला घरात घेऊन यायला सांगते. तेव्हा कुलकर्णी सर अंकुशला म्हणतात, अंकुश ती रुसली वाटतं, तू तिला घरात घेऊन ये. तेव्हा अंकुश सरांना काही सांगणार तर रमा पुन्हा अंकुशला थांबवते व अबोलीला घेऊन आतमध्ये येण्यासाठी सांगते. तेव्हा अंकुश अबोलीला आणण्यासाठी बाहेर येतो व अबोलीचा हात प्रेमाने पकडतो. तेव्हा अबोली अंकुशकडे पाहतच राहते. त्यानंतर ते दोघेही आतमध्ये येण्यासाठी निघतात. तेव्हा दरवाजातील तांदळाचं पोतं अबोलीच्या पायाने खाली पडतं. ते बघून आजी खूपच खुश होते. तेव्हा नीता आणि शरदला खूप वाईट वाटतं. तेव्हा कुलकर्णी सर आनंदाने टाळ्या वाजवत बोलतात, मी लग्नाला येऊ शकलो नाही परंतु आज मला लक्ष्मीचा गृहप्रवेश बघायला मिळाला. तर तेव्हा अबोली अंकुश एकमेकांकडे खूप प्रेमाने पाहतात. तेव्हा सर्वजण त्यांना घरात येण्यासाठी सांगतात. तर तेव्हा अंकुश अबोलीला घरात घेऊन येतो. तर नीता कुलकर्णी सरांना म्हणते, काका कसला गृहप्रवेश, तिच्या धक्क्याने चुकून ते पोतं खाली पडलं आणि त्यात नुकसानही खूप झालं. तेव्हा आजी नीताला म्हणते, नुकसान वगैरे काही झालेलं नाही, तू ते सर्व तांदूळ भरून घे आणि तिथे साफ कर. तर तेव्हा नीता नाईलाजाने होकार देत लगेच तांदूळ भरण्यासाठी जाते. तर इकडे काका अबोलीला बोलतात, अबोली इथे माझ्या शेजारी बस. तेव्हा अबोली ही आनंदाने सरांशेजारी बसते. तर इकडे नीता व शरद दोघेही तांदूळ भरू लागतात. तेव्हा नीताला आजीचा खूपच राग येतो. तर तेव्हा नीता शरदला म्हणते, त्या अबोलीने लाथाडलेले तांदूळ आजीने मला भरायला सांगितले, मी आजी व अबोलीला सोडणार नाही. तेव्हा शरद नीताला म्हणतो, नीता तू या सर्वांचं पितळ कुलकर्णी सरांसमोर उघडं पाडच. तेव्हा नीता ही आनंदाने होकार देत तिथून जाते. तर इकडे काका अंकुशला बोलतात, अंकुश तुम्ही बाहेर कुठे फिरायला गेलात की नाही? तेव्हा कोणाला काय बोलावं काही सुचत नाही. तेव्हा अबोली सरांना म्हणते, अरे काका कसं जाणार? पोलिसांची ड्युटी कशी असते तुला तर माहितीच आहे ना? तर तेव्हा सर रमाला म्हणतात, रमा वहिनी तुला अशी सून शोधूनही सापडली नसती. तेव्हा नीतामध्येच अबोलीला म्हणते, अबोली तू हनीमूनला जाशील तेव्हा जाशील, परंतु तू तुझं बाहेरचं सामान नीट ठेवलं का? तुझं अंथरूण पांघरून बऱ्याचदा पायात येत असतं. तेव्हा काका अबोलीला आश्चर्याने विचारतात, तू बाहेर झोपतेस का? तेव्हा अबोली समजूतदारपणाने सांगते, काका मला 2-3 दिवसांपासून खूप सर्दी खोकला होता, मग माझ्यामुळे कोणाला त्रास नको म्हणून मी बाहेर झोपायचे. तेव्हा सर तिला विचारतात, परंतु तू एकटीच बाहेर कशी झोपायची? तर तेव्हा अबोली सांगते, एकटी नाही माझ्यासोबत रागू असायची. तेव्हा आजी नीता आणि शरदला तांदळाची गोणी आतमध्ये ठेवायला सांगतात. तर तेव्हा नीता तिच्या रूममध्ये जाते. तर आजीही तिच्या पाठोपाठ जाते व नीताला बोलते, नीता तू असं का वागत आहेस? तेव्हा नीता खूपच ओरडत बोलू लागते. तर आजी नीताला म्हणते, नीता मला ऐकू येतं, तुला एवढं ओरडण्याची काही गरज नाही. तेव्हा नीता मात्र काही ऐकत नाही. तेव्हा ती मोठमोठ्याने ओरडत म्हणते, बोलायलाही हिंमत लागते. तेव्हा आजी म्हणते, मग मी सर्व काही खरं किरणला सांगते की तुम्ही दोघांनी कशा माझ्या खोट्या सह्या घेतल्या, मग जाताल तुम्ही खडी फोडायला. तेव्हा आजी नीताला धमकी देत सांगते की नीता तू जर बाहेर काही बोललीस ना तर तुझी उभी आडवी कुंडली मी त्यांच्यासमोर ठेवेल आणि तुलाही माहीत आहे मी जे बोलते ते करतेच. त्यानंतर आजी लगेच तिथून निघून जाते. तेव्हा शरद नीताला शांत करत बोलतो, नीता आता काही बोललो तर आपणच यात अडकू, त्यामुळे आता काहीही झालं तरी डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवायची. तर इकडे सर्व काही जेवणाची तयारी होते. तेव्हा सर विचारतात, हे सर्व कोणी बनवलं? तेव्हा नीतामध्येच म्हणते, मी बनवलंय. तेव्हा काका म्हणतात, ते सर्व ठीक आहे परंतु मी हे खाऊ शकत नाही.
तर रमा सांगते, भाऊजी आज होळी पौर्णिमा आहे ना, म्हणून पुरणपोळी बनवली आहे, तुम्हालाही आवडते ना? तेव्हा सर म्हणतात, हो, परंतु आता मला शुगर असल्यामुळे मी गोड खात नाही. तेव्हा अबोली म्हणते, काका तुला माझ्या हातचा दहीभात आवडतो ना? तेव्हा सर होकार देतात. तेव्हा अबोली म्हणते, काका मी अगोदरच बनवून ठेवला आहे, मी लगेच घेऊन येते. असं सांगत अबोली लगेच तिथून जाते व काकांसाठी दहीभात घेऊन येते. तर तेव्हा सर्वजण आश्चर्याने अबोलीकडे पाहतच राहतात. तेव्हा सर बाकी सर्वांनाही जेवायला घ्यायला सांगतात. तेव्हा अबोली आनंदाने सर्वांना जेवायला वाढू लागते. तेव्हा रमा सरांना म्हणते, भाऊजी तुम्ही जेवायला सुरुवात करा. तेव्हा सर मी सुरू करू शकत नाही असं सर्वांना सांगतात. तेव्हा अबोली सरांना विचारते, काका काय झालं? तेव्हा सर म्हणतात, माझी एक अट आहे. अंकुश अबोली तुम्ही दोघांनीही एक एक उखाणा घ्यायचा, त्याशिवाय मी जेवणार नाही असं सांगतात. तेव्हा अंकुश काकांना काही सांगणार तर तेव्हा रमा अंकुशला थांबवत म्हणते, अंकुश काका एवढं म्हणताय ना, मग तू उखाणा घे, त्यांच्या शब्दाचा मान ठेव. तेव्हा आजीही अंकुशला उखाणा घे असा आग्रह करते. तेव्हा अंकुश उखाणा घेतो, आधी खाकी मग बाकी, हे माझं ध्येय जाणते सगळी दुनिया, वर्दी माझं पहिलं प्रेम तर दुसरी सोनिया. तेव्हा नीता मोठ्याने ओरडते, सोनिया? तर सर विचारतात, सोनिया कोण? तेव्हा अबोली सांगते, काका माझंच नाव सोनिया आहे. तेव्हा अंकुश खूपच रागाने अबोलीकडे पाहतो. तर अबोली सांगते, काका यांनी लग्नानंतर लाडाने माझं नाव सोनिया ठेवलं आहे. तेव्हा काका खुश होत म्हणतात, मग उत्तम आहे, म्हणजे तुमचा संसार खूप छान सुरू आहे. तेव्हा सर अबोलीला उखाणा घ्यायला सांगतात. तेव्हा अबोली उखाणा घेते, सासू झाली आई, नणंद झाली बहीण, सासरी माया म्हणजे सुखाचं दान. अंकुश सरांचं नाव घेते, कधीच कमी होऊ देणार नाही घरचा मान आणि सन्मान. तर तेव्हा सर्वजण अबोलीकडे पाहतच राहतात. तेव्हा काका अबोलीचं खूपच कौतुक करतात. तेव्हा अबोली काकांना जेवायला सांगते. तर तेव्हा आजी देवाला प्रार्थना करत सांगते, तुझी अशीच कृपा सर्वांवर राहू दे. आज माझं सर्व कुटुंब एकत्र जेवण करत आहे. त्यानंतर संध्याकाळी सर जाण्यासाठी निघतात. तेव्हा ते सर्वांना सांगतात, माझ्या मंडळीने ही अन्नपूर्णा देवी अबोलीसाठी दिली आहे, परंतु तिची अशी इच्छा आहे की रमावहिनी तुमच्या हाताने ती अबोलीला द्यावी. तेव्हा आजी लगेच रमाला म्हणते, रमा ती मूर्ती अबोलीकडे लवकर दे. तेव्हा रमा नाईलाजाने अबोलीच्या हातात अन्नपूर्णा देवी देते. तर अबोली आनंदाने त्याचा स्वीकार करते. मित्रांनो, पुढील भागामध्ये कुलकर्णी सर अंकुशकडून एक वचन घेतात. ते म्हणतात, अंकुश तू अबोलीला कधीच दुखावणार नाही व तुझ्यापासून तिला दूर करणार नाही असं अंकुशकडून वचन मागतात. तेव्हा अंकुशही सरांना वचन देतो. त्यानंतर अंकुश अबोलीकडे येतो व बोलतो, अबोली मी तुला घरी नेण्यासाठी आलो आहे. तेव्हा अबोली खूपच खुश होते. तर आता सरांमुळे अंकुश अबोलीचं नातं बदलणार का ते पाहणं रोमांचक ठरेल. पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा.